गुलाबचंदजी खेमचंदजी अग्रवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अनाथ मुलांना स्वेटर वाटप तर गोशाळा येथे सोलर आणि समता ट्रस्टला शीतशवपेटी व बेडदान। याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव येथील स्वर्गवासी गुलाबचंदजी खेमचंदजी अग्रवाल यांचे 5 नोव्हेंबर 2024 रोजी निधन झाले। त्यांच्या श्रद्धांजली सभा एवं रस्म पगडी कार्यक्रम दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी लायन्स पार्क विवेकानंद नगर कोपरगाव येथे आयोजित करण्यात आला होता। समाज बांधव आणि विविध मान्यवरांनी या प्रसंगी श्रद्धांजली वाहिली। स्वर्गवासी गुलाबचंदजी खेमचंदजी अग्रवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साई आश्रया या अनाथ आश्रमातील अनाथ मुलांसाठी 250 स्वेटर देण्यात आले आहे। त्याचबरोबर गोशाळेसाठी 3 वॅटचे सोलर देण्यात आले। समता चॅरिटेबल ट्रस्टला शीतशवपेटी आणि 2 हॉस्पिटलचे बेड या निमित्ताने देण्यात आले आहे। या संदर्भात अधिक माहिती त्यांचे बंधू नारायण शेठ अग्रवाल यांनी दिली। त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे पुढील गोरगरीब नागरिकांना याची मदत होईल आणि समाजाला प्रेरणा मिळेल। 5/11/24 रोजी माझे मोठे बंधू स्वर्गीय गुलाबशेठ खेमचंदजी अग्रवाल यांचं दुःखद निधन झालं। आमच्या परिवारातील एक मोठा दुवा निखळला। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही दोन्ही भाऊ आणि अख्खा परिवार काम करायचा। समता बँकेचे सुरुवातीपासूनचे संस्थापक संचालक होते। किराणा मर्चंट असोसिएशन व्यापारी महासंघावर त्यांनी भरीव कार्य केलेले आहे। त्यांच्या निधनाने आमच्या परिवाराची अपर्णित हानी झाली आहे, तिथं भरून निघू शकत नाही। आमच्या समाजात असा निर्णय झाला होता अग्रवाल माहेश्वरी समाजामध्ये का मृत्यूनंतर मृत्यूभोज न देता काहीतरी दानधर्म करावा। त्याला आम्ही प्रतिसाद दिला। काका कोयटे यांच्या सूचनेनुसार आणि आज्ञेनुसार आम्ही भंडारा न करता याने दानधर्म जेवण न देता समाजाला शीत शवपेटी, साई आश्रयाला 250 स्वेटर, 2 हॉस्पिटल रुग्णालयाचे बेड आणि कोपरगाव येथे गोशाळेला 3 किलोवॅटचं सोलर असे दान करण्याचं ठरलेलं असून त्यानुसार दान दिलेलं आहे। वास्तविक मला आज अत्यंत दुःख होत आहे, तरी सुद्धा मला मुलाखत द्यायला आहे याचं मला अत्यंत दुःख वाटतं। समाजाच्या माहेश्वरी समाजाच्या अग्रवाल समाजाच्या सगळ्या लोकांनी आम्हाला समजून घेतलं, त्याबद्दल आभारी आहोत।